मित्रांनो, आपण नेहमी जगाला समजावण्याचा प्रयत्न करतो, पण एक आहे जो काहीही न बोलता आपल्याला समजून घेतो, तो म्हणजे आपला देव होय. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू मला ओळखतोस माझ्यापेक्षा जास्त. ही ओळ म्हणजे आत्मसमर्पणाचं शिखर आहे. कारण जेव्हा आपण स्वतःलाच समजून घेऊ शकत नाही, तेव्हा देव आपल्याला ओळखतो. आपल्या नजरेत न दिसणारी सत्य त्याला दिसतात. कधी कधी वाटतं देव शांत आहे, पण तो शांत असतो कारण तो काम करत असतो. आपल्याला जिथं थांबायला हवं तिथं तो आपल्याला थांबवतो. आपल्याला जिथं धावायला हवं तिथं तो आपल्याला ढकलतो. हीच भक्ती, त्याच्या योजनांवर विश्वास ठेवणे होय. एक छोटं उदाहरण. एक भक्त रोज प्रार्थना करत होता, देवा माझं मन का अस्वस्थ आहे. एके दिवशी त्याला उत्तर मिळालं, कारण तू मला ऐकतोस पण स्वतःला ऐकत नाहीस. त्या दिवसानंतर त्याने शांतता शोधली. तुकाराम महाराज सांगतात, देवावर विश्वास ठेवा, कारण तो आपल्याला जसे आपण आहोत तसे स्वीकारतो. ना मुखवाटा ना दिखावा, फक्त मनाचं दार उघडायचं. म्हणून मित्रांनो, आज ही प्रार्थना करूया. देवा तू मला ओळखतोस माझ्यापेक्षा जास्त. माझ्या जीवनात जे घडतंय ते तुझ्या इच्छेनुसार घडतंय. हे मान्य केलं की मन शांत होतं. जय हरी विठ्ठल.